जय शिवराय. दुर्ग असावा ते दुर्ग अजिंक्यतारा स्वराज्याची चौथी राजधानी मध्ये आपण आलो आहोत आज अजिंक्यतारावर. आणि 2 दिवसाच्या प्रवासानंतर आज आपण गडावर आहोत आणि एक इच्छा पूर्ण होते ती गडावर वास्तव्य करण्याची. खालून पायथ्यापासून ते वरपर्यंत बऱ्यापैकी चढाई होती आणि न थकता न हरता आपला ऊर्जास्त्राण समोर ठेवत आम्ही हा प्रवास गाठला. आणि आता मंगळाई देवीच्या मंदिरापाशी चाललो आहे. आजचा मुक्काम तिथे असेल आणि सांगताना अंगावर शहर येतात. आणि ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी एकेकाळी महाराजसुद्धा वावरले आहेत आणि त्या गडावर मी आज वास्तव्य करतो आहे. आणि देवीची मूर्ती पाहताच ती एवढी सुंदर आणि एवढी प्रसन्न मूर्ती पाहता एक ओढ लागली होती की आज मुक्काम करायची. आणि सोबतीला अजून एक मित्र भेटला आहे तर त्याचा हा उल्या सांगता येईल असा. मराठी कन्नड वादविवाद चालू असताना त्यांनी सुरुवात केली एक महाराजांची माहिती देण्याची कन्नडमध्ये. आणि इतर समाज बांधवांना महाराज पोचावेत त्यासाठी तो प्रयत्न करत आहे. फक्त कन्नडमध्येच नव्हे तर बाकी इतर भाषांमध्येही महाराज पोचलेच पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने तळेगाळातून प्रयत्न केले पाहिजे. जसा तो करतोय तसं तुम्ही करा. जसं मी सायकलिंग करतोय, जनजागृती करतोय संवर्धनासाठी, तसं तुम्ही तुमच्या परीक्षेने प्रयत्न करा. महाराज आपलेच आहेत, गडकिल्ले आपलेच आहेत, कुठेच जाणार नाही. हा ठेवा वर्षानुवर्ष राहणार आहे. फक्त ते जतन करणं गरजेचं आहे. जर ह्याचं जतन नाही केलं तर आपल्याला मग पुन्हा एकदा मोगलशाही पाहावी लागेल. आणि मग ते येतील कबरी दगडावर चादर ठेवतील आणि मग वक्फ बोर्ड म्हणेल ही जागा आमची आहे आणि त्यावेळेस तुम्ही काहीच करू शकत नाही. हर हर महादेव. हर हर महादेव.